नावाचे गाव होते, जिथे दोन मुलं साहिल आणि प्रधान एका म्हाताऱ्या बाबाजवळ बसलेले असतात आणि ते बाबा त्यांना एक गोष्ट सांगत होते. मुरलीधर गावामध्ये जोडलेल्या महासागरामध्ये एक लपलेलं गाव आहे, जे की महासागराच्या एकदम मधोमध आहे. तिथल्या गावामध्ये आपल्या तुमच्यासारखेच लोक राहतात आणि तिथले घरं माशांपासून बनलेले असतात. काय? खरंच तिथले घरं माशांपासून बनलेले असतात? हो, तिथले घरं माशांपासूनच बनलेले असतात आणि तिथे सुद्धा आपल्या गावासारखे जमीनदार आणि प्रधान पण असतात. सगळंच आहे तिथे. मला या गोष्टीवर विश्वास नाही बसत आहे बाबा. महासागरच्या मधोमधी एक गाव पण असू शकतं. मी हे कसं विश्वास ठेवू? ही गोष्ट एकदम बरोबर आहे. वाटत असेल तर जाऊन बघू शकता. आम्ही तिथे जाऊ शकतो? हो, बिलकुल जाऊ शकता, जर तुमच्यामध्ये हिम्मत आणि ताकद असेल तर. जेव्हा मी मोठा होईल तेव्हा मी जरूर त्या मछली गावामध्ये जाईल. तुला जायचं असेल तर जा, मी तर नाही जाणार. हे तर वेळच ठरवेल. जेव्हा मी जाईल तर तेव्हा तुला सुद्धा यावं लागेल. 18 वर्षांनंतर साहिल एकदा प्रधुमला समुद्राच्या तटावर बोलवतो आणि एक नाव पण तयार ठेवतो. प्रधुम साहिलच्या बोलवण्यावर तिथे येतो. काय झालं साहिल? आज तू इथे का बोलवलंस? तुला ती गोष्ट लक्षात आहे? कोणती कहाणी? अरे ते म्हातारे बाबा जे आपल्याला गोष्टी नव्हत्या ऐकवत का? जेव्हा आपण छोटे होतो ते गोष्टी नव्हते सांगत की महासागरामध्ये एक गाव आहे जिथे आपल्यासारखेच लोक राहतात आणि तिथले घरं माशांसारखे दिसतात. हो हो, लक्षात आलं. एक मिनिट, पण तुला अचानक ही गोष्ट का लक्षात आली आणि ही नाव इथे यावेळेला का आहे? साहिल, तू काय करायचा विचार करतोय? प्रधू, मी सांगितलं होतं ना की मी मोठा झालो तर त्या गावात जरूर जाणार आणि तुला माझ्यासोबत यावंच लागेल. नाही नाही, मी नाही येणार. ही खोटी गोष्ट होती यार. तुला यावं लागेल माझ्यासोबत. तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. अरे नाही यार, मैत्रीची शपथ नको देऊ यार. चल बस नावमध्ये. प्रधुम साहिलच्या नावमध्ये बसतो आणि दोघे जण महासागरमध्ये मछली गावला शोधण्यासाठी निघून जातात. ते लोक महासागरमध्ये खूप आतपर्यंत जातात. इतकं आत की दूर दूर पर्यंत एक पण तट त्यांना दिसत नव्हतं. ह्याने घाबरून प्रधुम बोलतो. साहिल, आपण काही जरा जास्तच आतमध्ये नाही आलोय? मला तर इथून तो काहीच नाही दिसत आहे. चल वापस जाऊया. नाही नाही, नाहीचं काय अर्थ आहे? आपण वापस नाही जाऊ शकत कारण की मी रस्ता विसरलो आहे. काय? आता तुझ्याकडे काही ऑप्शन नाही शिवाय त्या गावाला शोधण्याशिवाय. नाहीतर मृत्यू आपल्याला शोधेल. तू एवढा का हसत आहे? तुला काय भीती नाही वाटत आहे का? नाही, कारण की मी स्वतःला आणि तुला अशा स्थितीत टाकलंय, जर आपण आपल्या त्या गावापर्यंत नाही पोहोचलो तर आपण मरणारच नक्की. अशा स्थितीमध्येच लोक आपली सफलता नक्कीच मिळवतात. हे प्रभू, हे काय विचार करून असला मला सनकी मित्र दिलाय? साहिल आणि प्रधुम ती नाव चालवत चालवत त्या महासागराच्या खूप आत जाऊन पोहोचतात. अचानक साहिलला काहीतरी दिसतं. प्रधुम, प्रधुम, काय दिसत आहे जे मला दिसत आहे? ते बघ, ती एक जागा आहे जिथे मोठे मोठे मासे आहेत. काय? हे तेच गाव जे नाही जे आपल्याला ते म्हातारे आजोबा सांगायचे? हां, ते हेच गाव आहे. हे तेच माशांचं गाव आहे. ती गोष्ट खोटी नव्हती. खरेपण आपल्या समोर आहे. शेवटी आपण या गावाला शोधूनच काढलं प्रद्युम. यस! साहिल आणि प्रधुम अर्ध्या तासांनंतर त्या गावामध्ये पोचतात. जसंच ते दोघे जण त्या गावामध्ये उतरतात, शिल्पा नावाची मुलगी त्यांना बघते आणि त्यांच्या जवळ येते आणि बोलते. तुम्ही दोघे जण कोण आहात आणि इथे काय करत आहात? आम्ही या गावाबद्दल ऐकलं होतं, तर याला शोधत शोधत इथे आलो. बाहेरवाल्यांना इथे यायची परवानगी नाहीये. या गावामध्ये तुमचं स्वागत नाही केलं जाईल. आम्हाला माफ करा. आम्हाला थोडं खायला आणि पिण्यासाठी पाणी मिळेल, मग आम्ही निघून जातो. ठीक आहे, माझ्या मागं मागं या. शिल्पा साहिल आणि प्रद्युम्नला आपल्या घरी घेऊन येते, जो मछलीच्या आकाराचा होता. अरे साहिल, हे तर खरंच माशाचं घर आहे. इथं सगळेच घरं माशासारखे आहेत. बरोबर बोलत आहेस. इथे येऊन माझं स्वप्न पूर्ण झालं. ते दोघे जण शिल्पाच्या घरी जाऊन थांबतात. शिल्पा त्यांना खाण्यासाठी जेवण
आणि पिण्यासाठी पाणी पण देते. जसंच ते दोघे जण जेवण जेवून उठतात, शिल्पाचा भाऊ सुरेश तिथे येतो आणि शिल्पाला बोलतो, काय हेच दोघं आहेत जे बाहेरून आलेत? हो. प्रथम हळूच साहिलला बोलतो, हा पक्क आपल्याला मारायला आला असेल. ही सगळी तुझी चूक आहे. हा यार, कुठे फसलो. साहिल सुरेशला बोलतो, भाई, आम्ही खरंच निघून जाऊ आणि कधीच कोणाला या गावाबद्दल सांगणार नाही. हा भाऊ, आम्ही खरंच समुद्रात कधी पायसुद्धा नाही ठेवणार. बस आम्हाला माफ करा. काय? तुम्हाला असं वाटतंय का मी काही गुंड आहे? खरं तर आम्हा लोकांना तुमची मदत पाहिजे या गावाला वाचवण्यासाठी. कोणाकडून? आमच्या प्रधानांकडून. 1 महिने आधीची गोष्ट आहे. 1 महिन्यापूर्वी आमच्या गावाने प्रधानाला निवडलं आणि एका नवीन प्रधानाला जादूच्या मोत्यांची माळा घातली, ज्याला घातल्यानंतर प्रधानाकडे जादूची ताकद येऊन जाते, ज्याच्यामुळे गाववाल्यांनी जर प्रधानची गोष्ट नाही ऐकली तो त्यांच्या शक्तीने त्यांच्यावरती नियंत्रण करून घेतो. आमच्या गावाकडे एक जादूचा आरसा सुद्धा आहे जो आमच्या गावाला आणि बाहेरच्या जगाला जोडतो. प्रधानने आपल्या शक्तीचा उपयोग करून त्या आरशाला आपल्या घरामध्ये ठेवून घेतलंय. आता मी बाहेरच्या जगात सुद्धा आपला डंका वाजवेल. मी या गावामध्ये एकदम सोप्या पद्धतीने मिळणाऱ्या मोत्यांना बाहेरच्या जगामध्ये विकून खूप श्रीमंत होऊन जाईल आणि आपल्या शक्तींचा वापर करून गाववाल्यांनाच मोती विणायला लावेल. आमचा प्रधान इतका नीच निघेल असा मी कधीच विचार नव्हता केला. आमच्या गावाच्या मोतींमध्ये शक्त्या असतात आणि त्यांच्याबरोबर कोणी छेडखाणी करतं तर त्याच्या प्रॉब्लेम्स आमच्या गावालाच सहाव्या लागतात. तर तुमची इच्छा काय आहे? याच्यामध्ये आम्ही तुमची मदत कशी करू शकतो? कारण की तुम्ही या गावाचे नाहीयेत. प्रधानाच्या शक्तीचा उपयोग तुमच्यावर नाही होणार. ओ, समजलं, बिलकुल समजलं. तुमची इच्छा आहे आम्ही त्या प्रधानाकडून तो आरसा घ्यायचा जो बाहेरच्या जगाकडून या माशाच्या गावाला जोडतो, त्याच्या घरातून त्याला चोरायचं, हेच ना? तो वापस आपल्या मोतींच्या शक्तींचा वापर करून तो आरसा वापस घेईल. आपल्याला त्या मोतीच्या माळेला त्याच्या गळ्यातून चोरावं लागेल. जी बिलकुल. आम्ही तर त्याला चांगलं समजलं होतं, पण तो लालची निघाला. काय नाही, तुम्ही सगळं आमच्यावर सोडा. सुरेश आणि शिल्पा दोघे जण प्रधानच्या घरी जाऊन पोचतात आणि प्रधानला आवाज लावतात, प्रधानजी, प्रधानजी. प्रधान जेव्हा ही आवाज ऐकतो तर बोलतो, कोण आहे जे सकाळी सकाळी एवढं ओरडत आहे? जाऊन बघतो. प्रधान घराच्या बाहेर येतो. ओ, तर तुम्ही दोघं भाऊ बहीण आहात? काय झालं? सकाळी सकाळी माझ्या घरासमोर येऊन का ओरडत आहात? प्रधानजी, गावाच्या अनमोल मोत्यांना बाहेरच्या दुनियेबरोबर नका वाटू. हे आपल्या गावासाठी बरोबर नाही आहे. हां, आपलं गाव ह्याच अनमोल मोतींमुळे बाहेरच्या जगापासून जोडलेलं नाहीये. निघून जा इथून, नाहीतर असा धडा शिकवेल की तुम्हा लोकांना समजणार सुद्धा नाही. माहिती आहे ना माझ्याकडे जादूच्या मोत्यांची माळ आहे. प्रधानजी, हे चुकीचं आहे. साहिल आणि प्रथम गपचूप प्रधानच्या घरी जाऊन पोहोचतात. सुरेश आणि शिल्पा तिथे फक्त प्रधानचं लक्ष भटकावण्यासाठी उभे होते. प्रधान दुसरीकडे आपला हात पुढे करतो आणि सुरेश आणि शिल्पाला बोलतो, तुम्ही दोघं आत्ताच्या आत्ता मूर्तीसारखं उभे राहा. प्रधान इतकं बोललाच होता की दोघे जण एकाच जाग्यावर खांब्यासारखे उभे राहिले आणि दुसरीकडे साहिल आणि प्रथम तो आरसा शोधायला लागतात. अरे, प्रधानने इथे आरसा कुठे ठेवला असेल? माहिती नाही, पण लवकर शोध, नाहीतर हा आपल्याला सुद्धा खंबा बनवून ठेवेल. याचा जादू आपल्यावरती काम नाही करणार. आणि जर केलंच तर? आणि नाही केलं तर? साहिल आणि प्रद्युम प्रधानच्या घरामध्ये झगडा करायला लागतात. इतक्यातच प्रधान त्यांची आवाज ऐकून आत येतो. कोण आहे आतमध्ये? समोर या, नाहीतर खंबा बनवून टाकेल. साहिल प्रधानच्या खोलीमध्ये पळून जातो. जेव्हा प्रधान आत येतो आणि साहिलला बघतो तर तो बोलतो, तू कोण आहेस? पक्का तू इथं जादूचा आरसा चोरायला आला होतास? नाही नाही, बिलकुल नाही. मी आणि माझा मित्र तर. तुझा मित्र? तू तर एकटा उभा आहेस. प्रथम जेव्हा इकडे तिकडे बघतो तर त्याला साहिल कुठेच दिसत नाही. धोकेबाज, मला एकट्याला सोडून पळून गेला. याला तर मी सोडणारच नाही. तयार हो खंबा बनण्यासाठी. प्रथम आपले डोळे बंद करतो आणि प्रधान प्रथमला बोलतो,
माझ्या शक्तींनो दाखवा माझा चमत्कार आणि बनवा याला खंबा. पण प्रथमवर त्याच्या शक्तियांचा असर नाही होत आणि मागून साहिल गपचूप येतो आणि प्रधानच्या गळ्यातून त्याची मोत्यांची माळा ओढतो आणि त्याच्या गळ्यातून बाहेर काढतो. जसं माला त्याच्या गळ्यातून बाहेर येते, सुरेश आणि शिल्पा ठीक होतात आणि आत येतात. सुरेश लवकरच त्या माल्याला आपल्या गळ्यामध्ये घालतो. ती माळा माझी आहे, ती मला वापस कर. आता मोत्यांची शक्ती माझ्याकडे एकदम बरोबर राहील. हे मोत्यांची शक्ती, ऐक माझी गोष्ट आणि बनवून टाकायला खंबा. सुरेश इतकं बोललाच होता की प्रधान खंब्यासारखा एकाच जाग्याटी अजिबात न हलता उभा राहतो आणि दुसऱ्या दिवस गाववाले सुरेशला प्रधान बनवतात आणि तो आरसा पण सुरेशला मिळतो. सुरेश आणि बाकी सगळेजण त्याच जागी मिळतात जिथे साहिल आणि प्रथम आपली नाव घेऊन आले होते. तुम्हा दोघांचा खूप खूप धन्यवाद. साहिल आणि प्रद्युम, हे तर माझं कर्तव्य होतं सुरेश. आणि माझं सुद्धा. तुम्ही लोक ह्या आरशाच्या आत जाल तर सरळ आपल्या गावी जाऊन पोचाल. साहिल आणि प्रद्युम दोघे जण त्या आरशामध्ये जातात आणि सरळ आपल्या गावामध्ये पोचतात आणि सगळ्यांना ही गोष्ट सांगायला लागतात.